नमस्कार, माझं नाव अनिता विलास काळुंके. मी राहणार ममदापूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. येथून म्हणजे 8 मार्च महिला दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते. आज मी 1-2 शब्द बोलणार आहे. तर मी बचत गटाचं पण काम करते, महाविममध्ये बचत गटामध्ये आहे. तर समजा महिलांनी स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे जी की महिला बोलणार आहेत, जी की व्यवस्थितपणे जी ठाम महिला जी राजकीय पक्षामध्ये आहेत, समजा की आर्थिक, राजकीय आणि ह्याच्यामध्ये पंचायत राजमध्ये, तर त्या महिलांना अधिकार असा आला पाहिजे की त्यांनी स्वतःची खुर्ची स्वतः सांभाळलेली पाहिजे. त्यांना स्वतःला ती पद असते, पण त्यांचे सर्व कारभार घरचे पाहतात पतिदेव. तर त्यांना ते खुर्चीवर फक्त यायचं आणि बसायचं एवढाच अधिकार असते. त्यांना जे गावासाठी आपल्याला जे काय करायचं आहे, समजा जे की 5 वर्षामध्ये आपल्याला कृती आराखडा करायचा आहे, की कुणाला किती काय आहे ती बजेट पण माहीत नसते. एखाद्या वेळेस महिलाला जर समजा एखादं काय विचारलं तर महिला जागेवर नसती. तर माझी अशी कळकळीची विनंती आहे की महिलांनी आपले हक्क अधिकार बजावले पाहिजेत आणि आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर महिलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये ठाम राहिलं पाहिजे. जे की महिला उद्योजक आहेत, व्यवसाय सुरू केला तर त्याला भांडवल लागतंय. भांडवलासाठी जे की आपण त्या खुर्चीवर महिला असेल तर जे की विविध योजना असतात शासकीय, ती त्यांना मिळल्या पाहिजे. ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस तुम्ही जे आर्थिक राजकीय व्यवस्थापन असतंय त्याचं जर तुम्ही ते व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर सगळ्या गोष्टीमध्ये ठाम राहतात. जसं की तुम्ही जर कुठं एखाद्या मोठ्या पोस्टवर असताल, वकील किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये असाल आणि एखाद्या महिलाला अधिकारच नसेल तर महिलाला रोज ते हे करून उपयोग नाही. जी की असं की जागतिक दिनानिमित्त तर तुम्ही दररोज महिलाचं जागतिक सन्मान करा, जागतिक दिन साजरा करा, फुल देऊन स्वागत करा तिचं. महिलेला अपमानित करू नका. एखाद्या महिलेला 2-3 मुली झाल्या तर तिला अपमानित करतात, तर मुलीचं पण स्वागत करा, जेणेकरून की मुलीला पण बळ येईल आणि स्वतःच्या पायावर हिमतीवर होत्या. समजा जी की इंजिनियर, डॉक्टर मुली होतात तर त्याच्यासाठी सगळ्यांनी बळकट व्हायला पाहिजे. जी उद्योजक आहेत त्यांनी पण उद्योजकता असती, पण जे की व्यवसाय सुरू केल्यानंतर जे की स्टॉल वगैरे लावायचं म्हणलं तर तिथं मिस्टरांची परवानगी घ्यावी लागती. तर ते न ही करता समजा स्वतःचं जर बळकट झाले, व्यवसाय सुरू केला, त्याच्यातून खर्च नफा वगैरे आपलं भांडवल यायलं, घर भागायलं, त्यांना समजून सांगितलं, त्यावेळेस ती महिला सक्षम होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की आम्ही सक्षम आहेत पण सक्षम नाहीत, खऱ्या अर्थाने महिलाला रोज अपमानित आणि सहन कराव्या लागतात. काही गोष्टी ग्रामीण भागामध्ये झालं, शहरीमध्ये महिला पुढे समोर येऊन मांडत नाहीत आपले प्रश्न, म्हणून महिलाला रोज अपमानित होवं लागतंय. जेणेकरून की महिलाचा म्हणजे हे जे की असं सगळे म्हणतात की महिला सक्षम झाल्या, पण नाही, महिलांना कुठं ना कुठं तरी महिलांची अडचण असते की ते मांडत नाहीत आणि ते जी काय आहे ती सगळं गुपचूप सहन करायची सवय लागून गेली, म्हणून महिलांना रोज अपमानित होवं लागतंय, त्यांचा सन्मान नाही. जसं की घर दोघाच्या नावावर अभियान आहे. समजा स्वतः घर जर दोघाच्या नावावर केलं, जर मिस्टरांसोबत भांडणं केले, त्यांनी जर म्हणले हो घराच्या बाहेर, तर आपलं स्वतःचं घर दोघाच्या नावावर असल्यास दोघाला पण जसं मालमत्तेवर शेती असेल, शेतीवर सातबारावर नाव महिलेचं लागलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही काय करता, जेवढं आले तेवढ्या पुरतं करायचं नाही. जर सतत आपण त्या विचारात राहिला तर आपला सन्मान आणि व्यवस्थित स्वाभिमान पण मिळू शकतोय. पण ज्यावेळेस तुम्ही स्वाभिमानच गमावताल, ज्यावेळेस हे होताल, त्यावेळेस तुम्ही महिला म्हणून जगण्याचं काहीच हे नाही सक्षम. तुम्ही जर एखादा अन्याय रोखला, कुठं दारूबंदी असेल किंवा मुलीला समजा आत्महत्या वगैरे करीत असतील किंवा बळी पडत असतील, अशा मुलीला सगळ्यांनी महिलांनी रोखलं पाहिजे. जे की मुली जन्माला यायच्या अगोदरच आत्महत्या करायला, त्यांना पण रोखलं पाहिजे. आणि सगळ्याला असा संदेश देते की महिला जागतिक दिनानिमित्त पर्यावरण, सध्या आपल्याकडे पर्यावरणाची गरज आहे, झाडे पण लावले पाहिजे. जसं की सुधाकर देशमुख हे ममदापूरमध्ये जे झाडं वृक्षारोपण करतात ते झाडे पण सगळ्यांनी लावले पाहिजेत आणि महिलाला सन्मानित केलं पाहिजे. हे एवढं बोलून मी सर्वांना जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा देते, सर्वांना स्वाभिमानी करते. धन्यवाद.